एखाद्या न्यायाधीशाची कल्पना करा, ज्यांच्यासमोर दोनच मार्ग आहेत, एक जीवन आणि दुसरा थेट मृत्यू. आज आपण भारतीय कायद्यातील अशाच एका मोठ्या तफावतीवर बोलणार आहोत, जी एका नाट्यमय प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. चला तर मग या कायदेशीर चक्रव्यूहात शिरून पाहूया की न्यायाधीशांना जीवन आणि मृत्यू यांच्यातलीच एक निवड का करावी लागली. चला सुरुवातच करूया एका धक्कादायक वास्तवाने. तामिळनाडूच्या सत्तनकुलम कोठडी मृत्यू प्रकरणात तब्बल 9 पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. आता विचार करा, ही शिक्षा किती गंभीर आणि दुर्मिळ आहे, विशेषतः जेव्हा ती कायद्याचे रक्षण करणाऱ्यांवरच सुनावली जाते. मग प्रश्न हा पडतो की एका ट्रायल कोर्टला इतका टोकाचा निर्णय देण्याची गरज का वाटली? या निर्णयामागे नेमकी कोणती कायदेशीर अडचण होती? आणि कसं या एका प्रकरणामुळे आपल्या संपूर्ण न्यायव्यवस्थेवरच एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय, हेच सगळं आपण आज समजून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी बघूया की सतनकुलम केसमध्ये त्या न्यायाधीशांची नेमकी काय कोंडी झाली होती आणि त्यांना या अशक्य निवडीला सामोरं का जावं लागलं. तर आधी थोडक्यात या केसची पार्श्वभूमी समजून घेऊ. ही गोष्ट आहे 2020 सालची, तामिळनाडूच्या सतनकुलममधली. तिथे पी जयराज आणि त्यांचे पुत्र जे बेनिक्स यांचा पोलीस कोठडीत इतका छळ झाला की त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याच प्रकरणात 9 पोलिसांना दोषी ठरवलं गेलं. हा गुन्हा इतका भयंकर होता की पूर्ण देशात संतापाची एक लाट उसळली होती. आता इथेच खरी मेक आहे. या इतक्या गंभीर गुन्ह्यासाठी शिक्षा देताना न्यायाधीशांसमोर फक्त आणि फक्त 2च पर्याय होते. एक, साधी जन्मठेप, ज्यात कैद्याला माफी मिळाली तर साधारण 14 वर्षांनी सुटका होऊ शकते. आणि दुसरा पर्याय होता थेट मृत्यूदंड. या 2 टोकांच्या शिक्षांमध्ये मधला कोणताच पर्याय त्यांच्याकडे नव्हता, काहीच नाही. हो, फक्त 14 वर्ष. जन्मठेप म्हटलं की आपल्याला वाटतं आयुष्यभरासाठी तुरुंगात, बरोबर? पण तसं नाही आहे. आपल्या कायद्यातनं रेमिशन म्हणजे माफीची एक तरतूद आहे. कायद्याची वर्तणूक चांगली असेल तर सरकार त्याची शिक्षा कमी करू शकतं. आणि म्हणूनच अनेकदा गंभीर गुन्हेगारसुद्धा फक्त 14-15 वर्षात बाहेर येतात. आता तुम्हीच विचार करा, सतनकुलमसारख्या अमानुष गुन्ह्यासाठी ही शिक्षा न्यायाधीशांना नक्कीच अपुरी वाटली असणार. आणि नेमकी हीच अडचण आपल्याला आपल्या आजच्या मुख्य मुद्द्यावर घेऊन येते. ती म्हणजे आपल्या कायद्याच्या रचनेतली एक खूप मोठी त्रुटी. आपण याला शिक्षेची तुटलेली शिडी असंही म्हणू शकतो. मग ही गायब पायरी आहे तरी काय? तर ती आहे निश्चित मुदतीचा कारावास. म्हणजे काय? तर दोषीला 20, 30 किंवा अगदी 50 वर्षांसारखी एक फिक्स शिक्षा द्यायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही शिक्षा त्याला कोणत्याही माफीशिवाय पूर्णच्या पूर्ण भोगावीच लागते. म्हणजे बघा, हा पर्याय साध्या जन्मठेपेपेक्षा जास्त कठोर आहे, पण फाशी इतका टोकाचा नाही. हे असं समजा की आपल्या कायद्यात शिक्षेची एक शिडी आहे. तिची पहिली पायरी म्हणजे साधी जन्मठेप, जिथून 14-15 वर्षात सुटका होऊ शकते. आणि सगळ्यात वरची शेवटची पायरी म्हणजे थेट मृत्यूदंड. पण या दोन्हींच्या मधली जी एक महत्त्वाची पायरी असायला हवी होती ना, तीच तुटलेली आहे. ती ट्रायल कोर्टासाठी अस्तित्वातच नाहीये. पण मग प्रश्न पडेल की न्यायाधीशांनी हा मधला पर्याय का वापरला नाही? तर याचं कारण आहे सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वाचा निकाल. युनियन ऑफ इंडिया विरुद्ध व्ही श्रीहरन या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केलंय की अशी निश्चित मुदतीची शिक्षा देण्याचा अधिकार फक्त आणि फक्त हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टालाच आहे, ट्रायल कोर्टाला नाही. बरं, मग ह्या कायदेशीर गॅपमुळे होतं काय? याचे परिणाम काय आहेत? आता आपण तेच बघूया, कारण हीच तफावत आपल्या देशाच्या मृत्यूदंडाच्या सिद्धांतांसमोर एक मोठा पेच निर्माण करते. आपल्याकडे कायदा काय सांगतो की फाशीची शिक्षा ही फक्त आणि फक्त अति दुर्मिळ म्हणजे रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्येच दिली जावी. बचन सिंग केसमध्ये हा सिद्धांत ठरला होता. याचा अर्थ जेव्हा जन्मठेप ही शिक्षा निःसंशयपणे अपुरी वाटते तेव्हाच फाशीचा विचार करायचा. पण आता तुम्हीच विचार करा, जर न्यायाधीशांसमोर जन्मठेपेनंतर थेट फाशीचाच पर्याय असेल, मधलं काहीच नसेल, तर त्यांना जन्मठेप अपुरी वाटण्याची शक्यता कितीतरी पटीने वाढते, नाही का? आणि यामुळेच अनेक कायदेतज्ञ चिंता व्यक्त करतात. त्यांचं म्हणणं असं आहे की ही तुटलेली शिडी न्यायाधीशांना एका विचित्र परिस्थितीत टाकते. कठोर पर्याय नसल्यामुळे त्यांना नाईलाजाने मृत्यूदंडाकडे ढकललं जातंय की काय अशी भीती वाटते. यामुळे त्यांची गुन्ह्याच्या गांभीर्यानुसार शिक्षा देण्याची लवचिकता कमी होते. आणि मग होतं काय? तर न्यायव्यवस्थेत विसंगती वाढते. म्हणजे एकाच प्रकारच्या गुन्ह्यासाठी वेगवेगळ्या कोर्टांकडून खूपच वेगळ्या शिक्षा दिल्या जातात. तर मग या गंभीर समस्येवर उपाय काय? आता आपल्या शेवटच्या भागात आपण यावरचे काही उपाय आणि एका संतुलित न्यायव्यवस्थेसाठी काय करता येईल यावर बोलूया. यावरचा सगळ्यात सरळ आणि महत्त्वाचा उपाय एकच आहे, तो म्हणजे ट्रायल कोर्टांना सुद्धा निश्चित मुदतीची शिक्षा देण्याचा अधिकार द्यायला हवा. असं झालं तर काय होईल?
तर न्यायाधीशांना गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार शिक्षा निवडण्याचं स्वातंत्र्य मिळेल. मृत्यूदंडाला एक योग्य आणि प्रमाणबद्ध पर्याय मिळेल. आणि न्यायाचं जे मूलभूत तत्व आहे की शिक्षा ही गुन्ह्याच्या प्रमाणात असावी, त्याचं खऱ्या अर्थाने पालन होईल. आणि याच दिशेने एक महत्त्वाचं पाऊल नुकतंच उचललं गेले. सर्वोच्च न्यायालयाने मनोज विरुद्ध मध्य प्रदेश राज्य या केसमध्ये एक खूप महत्त्वाचा निर्णय दिलाय. आता फाशीची शिक्षा देण्याआधी कोर्टाला आरोपीची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्याची मानसिक स्थिती आणि त्याच्यात सुधारणा होण्याची शक्यता किती आहे या सगळ्या गोष्टींचा सखोल विचार करणं बंधनकारक आहे. म्हणजे बघा, या निर्णयामुळे अधिक विचारपूर्वक आणि लवचिक शिक्षेची गरजच अधोरेखित झाली आहे. आणि हे सगळं बोलल्यानंतर आपण पुन्हा त्याच मूळ प्रश्नावर येतो की जन्मठेप आणि मृत्यूदंड या दोन टोकांच्या शिक्षांमध्ये एक मधला संतुलित पर्याय उपलब्ध नसल्यामुळे आपली फौजदारी न्यायव्यवस्था खरोखरच कमकुवत होते का? ह्या एका प्रश्नाच्या उत्तरातच आपल्या न्यायव्यवस्थेचं भविष्य दडलेलं आहे.